सुरुवातीलाच बातमी आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची। गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण होतं। मात्र आता सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालाने हा संभ्रम दूर केलेला आहे। सुप्रीम कोर्टाने आज या संदर्भात निकाल देताना असं सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडलेली आहे त्या ठिकाणी निवडणुका घेऊ नका आणि जिथे अशा आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्याचा निर्णय सुद्धा निकालानंतर कोर्ट घेणार आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भातला संभ्रम संपलाय, पण त्यामुळे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत। हे प्रश्न नेमके काय आहेत आपण पाहणार आहोत या स्पेशल रिपोर्टमध्ये। निवडणुका ठरल्याप्रमाणेच होणार। निवडणुका थांबवण्याची मागणी कोर्टाने फेटाळली। उमेदवारांचा विजय मात्र कोर्टच ठरवणार। जाहीर झाल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नगरपालिका नगरपंचायत समित्यांच्या निवडणुका होणार का? पुढच्या जिल्हा परिषद निवडणुका महापालिका निवडणुका होणार का? या सगळ्या प्रश्नांना सर्वोच्च न्यायालयाने 3 महत्त्वाची उत्तरं दिली आहेत। ती उत्तरं म्हणजे सगळ्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच होणार। जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये कुठलाही बदल होणार नाही। होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकाही ठरल्या वेळेतच होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याची कबुली राज्य सरकारने कोर्टात दिली आहे। 57 स्थानिक संस्थांमध्ये आरक्षण 50%च्या वर गेल्याने निवडणुका थांबवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। त्यात कोर्टाने काय महत्त्वाचे आदेश दिलेत पहा। निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरूच राहणार। मनपा जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांना उशीर नको। 288 नगर परिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्याप्रमाणेच होऊ द्या। कुठल्याही निवडणुकांना आम्ही स्थगिती देत नाही। निवडणूक प्रक्रिया सुरूच राहील, कुणीही ती थांबवू शकणार नाही। मनपा जिल्हा परिषदा पंचायत समित्यांमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण नको। 50%हून अधिक आरक्षण असलेल्या 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायती अशा एकूण 57 संस्थांचा अंतिम निकाल न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल। सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा नेमका अर्थ काय? तर नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांना कुठलीही स्थगिती नाही। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका ठरल्याप्रमाणे होतील। ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली आहे त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय लागू होईल। नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक आणि निकाल यावर कुठलीही स्थगिती नाहीये। सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय निकालानंतरही लागू होईल। त्यामुळे आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या पालिकांवर टांगती तलवार कायम आहे। ज्या जिल्हा परिषद पंचायत समितींमध्ये आरक्षण मर्यादा वाढलेली आहे तिथे नव्यानं आरक्षण पार पडणार। ज्या झेडपी पंचायत समितींमध्ये आरक्षण मर्यादा वाढलेली आहे तिथला निवडणूक कार्यक्रम नव्यानं होणार। जिथे आरक्षण मर्यादा वाढलेली नाही 50%च्या आत आहे तिथे ठरल्याप्रमाणे निवडणुका होणार। झेडपी पंचायत समिती महापालिकांचं आरक्षण सुद्धा 50%च्या आत आणलं जाणार। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आदेश म्हणजे आरक्षण ओलांडलेल्या संस्थांचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालावर अवलंबून असेल। या आदेशाचा अर्थ काय ते सविस्तर जाणून घेऊयात। ज्या 57 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये आरक्षण 50%पेक्षा जास्त झालंय त्यांचा निकाल कोर्टाच्या अंतिम निर्णयावरती अवलंबून असेल। म्हणजेच या ठिकाणी उमेदवार जिंकले तरी कोर्टाकडून अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत त्यांचा निकाल न्यायप्रविष्ट राहील। या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 21 जानेवारीला होणार आहे। म्हणजेच निवडणुका झाल्यानंतर कोर्ट यावर अंतिम निर्णय देईल। ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे ते विजयी उमेदवारांचं भवितव्य कोर्टच ठरवणार आहे। याचाच अर्थ कोर्टाने 50%पेक्षा जास्त आरक्षण असू नये असा आदेश दिला तर अनेक विजयी उमेदवारांचं पद धोक्यात येईल आणि पद रद्द होईल। कोर्टाच्या या निर्णयाचा परिणाम कुणाकुणावर होणार आहे? कुठे कुठे 50%ची आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे? कुणाच्या विजयावर टांगती तलवार राहणार आहे तेही पाहूयात। 32 जिल्हा परिषदांपैकी 17, 336 पंचायत समित्यांपैकी 83, 242 नगरपालिकांपैकी 40, 46 नगरपंचायतींपैकी 17
आणि 29 महापालिकांपैकी 2 महापालिकांमध्ये 50% जास्त आरक्षण झाले। त्यामुळे या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या उमेदवारांचा निकाल हा कोर्टच लावणार आहे। निवडणुकांना कोर्टानं स्थगिती दिलेली नाही। या निर्णयाचं ओबीसी नेत्यांनी स्वागत केलंय की ज्या नगरपंचायत नगर परिषदाच्या निवडणुका येत्या 2 तारखेला होऊ घातलेल्या आहेत आणि महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकींची घोषणा थोड्याच दिवसामध्ये होणार आहे। अशा वेळेस 27% ओबीसीला आरक्षण देऊन निवडणुका घेण्याचा महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारची स्थगिती आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही। आम्ही सन्माननीय न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो पहिल्यांदा। पण आता लार्जर बेंच जे बनवलेलं आहे त्याची हिअरिंग घेत असताना महाराष्ट्रानं अनुभवजन्य डाटा गोळा केला का, इम्पेरिकल डेटा गोळा केला का? कारण बांठिया समितीनं जी आकडेवारी ओबीसींची दाखवलेली आहे ती महाराष्ट्राच्या डोळ्यात धुळफेक करणारी आहे। त्यामुळं बांठिया समितीच्या शिफारशी महाराष्ट्र शासनाने लार्जर बेंच समोर देऊ नये। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका होतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मात्र ओबीसीच्या मुद्द्यावरनं सरकारवर टीका केली आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या बाबतीत निर्णय होऊ शकतो असं म्हटलं। आरक्षणाची फेरबदल करावी आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय नेमका आलेला आहे हे वाचून घेऊन आपण मग त्याच्यावर मत व्यक्त केलं तर बरोबर। सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा आदर राखणं आहे आमचं काम। कारण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या पण कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून घ्या, म्हणजेच टांगती तलवार ओबीसीच्या लोकांवर या निर्णयाने आता आम्हाला दिसते आहे। हे सरकार ओबीसी म्हणून आरक्षण 27% दिलं म्हणून पाठ थोपटत होतं, आज मात्र टांगती तलवार या आमच्या सगळ्या ओबीसीच्या जागावर आणि ओबीसी बांधवावर ठेवलेली आहे। आता महापालिका निवडणुकांचं काय होणार? तर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका वेळेतच होणार आहेत। मात्र यापुढे जाहीर होणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत आरक्षण 50% जास्त होता कामा नये असं कोर्टानं बजावलंय। लोकशाहीची प्रक्रिया सुरळीत सुरू राहावी म्हणून कोर्टानं सगळ्या निवडणुकांना ग्रीन सिग्नल दिलाय। मात्र निवडणुकांचा निकाल लागला तरीही बऱ्याच ठिकाणी उमेदवारांच्या विजयासंदर्भात अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयच 21 जानेवारीला देणार आहे, हे मात्र लक्षात ठेवावं लागेल। रामराजे शिंदे, NDTV मराठी, नवी दिल्ली।